गुजरातमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे। एका तांत्रिकाने निर्दयीपणे एका मुलीचा गळा कापला आणि तिचे रक्त घरात असलेल्या मंदिरात शिंपडले। हा प्रकार पाहून लोक हादरले। ही घटना गुजरातच्या एका गावात घडली। आरोपी तांत्रिक असून तो जादूटोण्याच्या चाली करत असत। त्याने एका निष्पाप मुलीला मंदिरात नेले आणि कुऱ्हाडीने तिचा गळा कापला। त्यानंतर तो घरात बांधलेल्या मंदिरात तिचे रक्त शिंपडत होता। घटनास्थळी लोक जमा झाले, पण आरोपीने त्यांना धमकावले। तो अघोरी पूजा करत होता आणि कोणालाही जवळ येऊ देत नव्हता। त्यामुळे लोक घाबरले आणि पोलिसांना कळवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। त्याने हा गुन्हा का केला त्याचा तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात तो अघोरी साधना करत असल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तांत्रिकाच्या अघोरी साधनेमुळे तो अशी क्रूर कृती करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाही। पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई होणार आहे।